तर ही दृश्य आपण पुण्यातली पाहतोय। अनेक वाऱ्या ज्या आहेत त्या सध्या पुण्यामध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। तुकोबांची पालखी सध्या पुण्यामध्ये दाखल झालेली आहे। या महिला वारकऱ्यांचा उत्साह आपण पाहतोय। ठिकठिकाणी फुगड्या खेळून अभंग म्हणून आपल्या मनातल्या भावना ज्या आहेत त्या वारकऱ्यांकडून बोलून दाखवल्या जातात। माऊलींच्या पायी पालखीचं प्रस्थान सध्या पंढरपूरकडे आता सुरू आहे। पुण्यनगरीत आज 2 पालख्या एकत्र येणार आहेत। पालखीचा पहिला मुक्काम आज पुण्यामध्ये असणार आहे आणि त्यासाठीच पुण्यामध्ये भक्तांची वारकऱ्यांची मांदियाळी जी जमली आहे त्याची ही दृश्य। संत तुकोबांच्या पालखीची आज पुण्यात मुक्काम असणार आहे। 2 पालख्या आज पुण्यात एकत्र येणार आहेत। एफसी कॉलेज रोडवरची दृश्य आहेत। एफसी कॉलेज रोड भक्तांनी पूर्णपणे गजबजून गेलेला आहे। माऊलींच्या पायी पालखीचं प्रस्थान आता पंढरपूरकडे होणार आहे। पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। तुकोबांची पालखी पुण्यात दाखल झालीत आणि आज पुण्यनगरीत 2 पालख्या एकत्र आलेल्या आहेत। पालखीचा पहिला मुक्काम आज पुण्यामध्ये असणार आहे। हाती भगवे झेंडे घेऊन, माथी तुळस घेऊन, अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत ऊन पाऊस कशाचीही तमा न बाळगता फक्त आपल्या विठुरायाची आस डोळ्यात घेऊन हजारोच्या संख्येने हे वारकरी सध्या या वारीमध्ये दाखल झालेले आहेत। 2 पालख्या आज पुण्यामध्ये एकत्र येणार आहेत। पहिला मुक्काम पालखीचा आज पुण्यात असणार आहे। फुगड्या खेळून आपला आनंद कशा प्रकारे हे वारकरी साजरा करतात त्याची ही दृश्य आपण पाहतोय। टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा जोरजोरात घोषणा या वारकऱ्यांकडून सध्या दिल्या जात आहेत। माऊलींच्या पायी पालखीचा प्रस्थान पंढरपूरकडे होणार आहे। मात्र आता पुण्यनगरीत 2 पालख्या एकत्र आलेल्या आहेत। तुकोबांची पालखी पुण्यात दाखल झाली आणि या पालखीचं स्वागत किती सुंदर प्रकारे केलं जातंय त्याची ही दृश्य आपण पाहतोय। संत तुकोबा संत ज्ञानोबांच्या पालखीचा आज पुण्यामध्ये मुक्काम असणार आहे। या दोन्ही पालख्या आज पुण्यामध्ये असणार आहे। ही दृश्य एफसी कॉलेज रोड परिसरातली आहेत। एफसी कॉलेज रोड परिसरात कशा प्रकारे हा संपूर्ण परिसर भक्तांनी गजबजून गेलेला आहे त्याची ही दृश्य।